नमस्कार मित्रमंडळींनो, आज आहे तारीख 4 ऑगस्ट 2026 रोजी आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध सरकारी योजनांमध्ये आता सध्या अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. ओके, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी कर्जमुक्ती योजना, तसेच पिंक ई रिक्षा योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि शिक्षण क्षेत्रातील मोठे निर्णय, तसेच आरोग्य क्षेत्रातील काही घडामोडी आलेल्या आहेत समोर, आणि पूर सहाय्याबाबतची ताजी माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले तर आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्य सरकारने पहिल्या टप्प्यातील आता निधीचे वितरण जे आहे ते केलेले आहे. आज 16.96 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात तब्बल 7,000 कोटी DBTद्वारे जमा करण्यात आलेले आहेत. ओके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या निधीचे जे वितरण आहे ते करण्यात आलेले आहे आणि या निधीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा जो भार आहे तो कमी होणार असून नवीन पीक कर्ज घेण्याचाही जो मार्ग आहे तो पूर्णपणे आता मोकळा होणार आहे. आणि याच वेळी सरकारने पात्रतेची पडताळणी सुद्धा केलेली आहे आणि या तपासणीमध्ये जर आपण बघितलं तर 94,083 शेतकरी आयकरदाते असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहे आणि या पडताळणीमुळे सरकारची जी सुमारे 1,881.66 कोटींची बचत जी आहे ती झाल्याची माहितीसुद्धा देण्यात आली आहे. ओके, जर आपण दुसऱ्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, आता ही दुसरी अपडेट कशाबद्दल आहे, पिंक ई रिक्षा योजनेत थोडासा मोठा बदल झालेला आहे. आता महिलांसाठी सुरू असलेल्या पिंक ई रिक्षा योजनेत राज्य सरकारने मोठी सुधारणासुद्धा केलेली आहे. पूर्वी या योजनेमध्ये 20% अनुदान दिले जात होते, आता ते वाढवून 40% करण्यात आलेले आहे. मात्र यासोबतच लाभार्थी महिलांची जी संख्या आहे ती 10,000हून 5,000 करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत 40% जी रक्कम आहे ती राज्य सरकार अनुदान म्हणून देणार आहे. 10% जी रक्कम आहे ती लाभार्थी महिलेला स्वतः भरावी लागणार आहे आणि उर्वरित 50% रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार आहे. आणि सध्या ही योजना जी आहे ती राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे. ओके, इथे तुम्ही वाचू सुद्धा शकता. आता जर आपण दुसऱ्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, आता प्रधानमंत्री आवास योजनेबद्दलची ही अपडेट आहे ती म्हणजेच की आता प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत महाराष्ट्रातील 1,60,463 घरांना आता मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी राज्यभरातून 4.21 लाख पात्र लाभार्थ्यांनी नोंदणीसुद्धा केलेली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे परवडणाऱ्या घरांची जी उपलब्धता आहे ती सुद्धा वाढणार आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामांचा दर्जा जो आहे तो कायम ठेवत जलद गतीने घरे पूर्ण करण्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत. ओके, जर आपण नंतरच्या थोड्या शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे जर निर्णय बघितले तर 2 मोठे निर्णय झालेले आहेत. पहिली आता जी बातमी आहे ती म्हणजेच की आता ड्रग फ्री स्कूल मोहीम. ओके, राज्यातील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितच ही एकदम महत्त्वाची आणि चांगली मोहीम आहे सरकारची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये ड्रग फ्री स्कूल मोहीम सुरू करण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत आणि या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना मादक पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रत्येक शाळेत अँटी ड्रग मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापनसुद्धा करण्यात येणार आहेत. ओके, तसेच आता या संदर्भात जो दुसरा निर्णय झालेला आहे, ओके, जी की दुसरी अपडेट आहे ती म्हणजेच की आता शाळांमध्ये सुरक्षित अन्नाबद्दलची अपडेट आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व शाळांसाठी नवीन आदेशसुद्धा जारी केलेला आहे. यानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित अन्न देणेसुद्धा आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच शाळांच्या परिसरात जर आपण बघितले इथे तर चिप्स, जंक फूड, जास्त तेलकट पदार्थ, जास्त साखर असलेली शीतपेय म्हणजेच की उदाहरणार्थ तुम्ही एनर्जी ड्रिंक म्हणू शकता, ओके, यांची विक्री जी आहे आणि प्रदर्शनावर आता बंदीसुद्धा घालण्यात आलेली आहे. शाळेतील अन्न हे राष्ट्रीय पोषण संस्थेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार असणे आवश्यकसुद्धा आहे. दरम्यान ठाणे आणि पालघर जिल्ह्यात PM पोषण योजनेतील निधी व अन्नधान्य वितरणाला आता झालेल्या विलंबाविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी प्लेट मोर्चा काढलेला आहे. ओके, ही सुद्धा या संदर्भातली एक अपडेट आहे. आता जर नंतरची अपडेट आपण जर बघितली तर ती आरोग्य क्षेत्रामधील अपडेट आहे. आता आज इंडियन मेडिकल असोसिएशन IMA महाराष्ट्र शाखेने 24 तासांची आता सेवा बंद ठेवलेली आहे. BHMS CCMP पदवीधर डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी ही सेवा जी आहे ती बंद पुकारण्यात आलेली आहे. IMने स्पष्ट केलेले आहे की हा निषेध जो आहे तो रुग्णांविरोधात नसून आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या वैज्ञानिक निकषांचे संरक्षण करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी करण्यात आलेले आहे. ओके, तसेच आता नंतरची जर आपण अपडेट बघितली, ओके, पूरग्रस्तांसाठी ही थोडीशी अपडेट आहे ती म्हणजेच की आता पूरस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मोठी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. राज्य आपत्ती
प्रतिसाद निधी म्हणजेच की SDRF अंतर्गत 500 कोटींची आगाऊ मदत मंजूर करण्यात आलेली आहे आणि या निधीचा लाभ जो आहे तो प्रामुख्याने ठाणे, पालघर, रायगड तसेच विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. ओके, तर शेतकरी मंडळींनो, या सर्व प्रमुख अपडेट्स होत्या. ओके, आणि या सर्व महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत आजच्या दिवशी. आणि अशाच सरकारी योजना, शेती, हवामान आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओला आधी लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.